सध्या उत्तर भारतामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो जाळतात, त्यांचे प्रतिमाचं अवमान केलं जातं. तेच महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा अपमान केला जातो. कोरटकर, सोलापूरकर, छिंदम, कोश्यारी हे लोक शिवरायांचा अपमान करतात, अवमान करतात. राजकोटला शिवरायांची मूर्ती पडती. थोर सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल दक्षिण महाराष्ट्रातलं एक म्हातारा माणूस गरळ ओकतो, वाईट साईड बोलतो, तरी आपण सहन करतो. भगतसिंगासाठी फाशी देण्यासाठी कोण प्रयत्न करत होते? चंद्रशेखर आझादांवर 5,000चा इनाम ठेवला होता ब्रिटिशांनी पकडून देण्यासाठी, तर ते पकडून कोणी दिलं? सध्या भारत देशाच्या गुपित गोष्टी दुसऱ्या शत्रू देशाला सांगणारे प्रदीप कुरुळकर सारखे असे अनेक व्यक्ती हे कोण आहेत? या थोर महापुरुषांचे विचार या सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासारखे आहेत, म्हणून त्यांचं कार्य संपवण्याचं काम हे करत आहेत. ते हयातीत असताना त्यांना त्रास दिला, हिनवलं, छळलं, आणि आता हयातीत नसताना त्यांचं साहित्याचं हे विटंबना करतात, संपवण्याचं काम करतात. जनांनो, जागे व्हा. थोर महापुरुष एका जातीचे नव्हते, परंतु त्यांचं कार्य सर्वांचं एकच होतं. आपण आज जातीत विभागलोय. हे जाती धर्माच्या भिंती तोडून एकत्र या आणि ह्या चुकीचं कार्य करणाऱ्यांना धडा शिकवा. नमो बुद्धाय. जय शिवराय. क्रांतिकारी. जय भीम.